घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक, रंजक आणि जबरदस्त असा वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता त्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश घर सोडून जातात. घराची मालकीण बनलेल्या ऐश्वर्याला आता धडा शिकवण्यासाठी ऋषिकेश आणि जानकीच्या सल्ल्यानुसार सौमित्र आता घरातील मोठा मुलगा बनून तर अवंतिका घरातील मोठी सून बनून आता ऐश्वर्याच्या नाकावर टिचून कशी पुन्हा रणदिवेच्या घरी येतात. आणि आता रणदिवेच्या घरी येतात ऐश्वर्याचे पाळेमुळे खणून काढत ऐश्वर्याला मुळासकट उपटून बाहेर फेकण्यासाठी अवंतिकेने केलेला एकच प्लान ऐश्वर्याला खूप महागात पडून त्या क्षणी ऐश्वर्याच्या हातात जात असलेल्या घराच्या चाव्या पुन्हा अवंतिका मोठी सून म्हणून आपल्याकडे कशी घेते. आणि अवंतिका आता ऐश्वर्याला आता तिचा पापाचा सगळा हिशोब चुकता करत तोंडावर आपटून दात पाडत कंबरडे मोडून 3 भयानक घटना घडून आता ऐश्वर्याच्या साम्राज्याला सुरुंग लावून पुन्हा जानकी आणि ऋषिकेशच्या सल्ल्यानुसार ऐश्वर्या आणि आता सारंगच्या हातातून सगळे काढून घेत पुन्हा सौमित्र आणि अवंतिका ऋषिकेश आणि जानकीचा घराचा अधिकार कसे पुन्हा मिळवून देतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता सौमित्र आणि अवंतिका घरी येता सुमित्राला मोठा आनंद झालेला असतो. आणि पण त्याच वेळेस ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजून ऐश्वर्याने आता जानकी आणि ऋषिकेश घर सोडून गेल्याचे आता सौमित्र आणि अवंतिकाला सांगितलेलं असतं. आणि ज्या ऋषिकेश आणि जानकीसाठी आपण घरी आलो त्यांनाच या लोकांनी बाहेर काढले हे सत्य अवंतिका सौमित्र समोर येताच दोघांनाही खूप राग आलेला असतो. आणि रागाने आता त्या घरातील पाणीही न घेता दोघेही घराच्या बाहेर पडलेले असतात. आणि आता इकडे गुलाबने जानकी आणि ऋषिकेश त्याच्या घरी असल्याचे सांगताच आता दोघांनाही जीवात जीव आलेला असतो. आणि ताबडतोब आता ऋषिकेशला भेटण्यासाठी आता सौमित्र आणि अवंतिका धावतच गुलाबच्या घरी येतात. आणि त्याच वेळेस आता जेवण करत असलेल्या ऋषिकेश आणि जानकीला बघून सौमित्रला खूप आनंद झालेला असतो. आणि कडकडून मिठी मारत सौमित्रने आता जानकी आणि ऋषिकेशची भेट घेतलेली असते. तेव्हा आता सौमित्रला बघताच आता इकडे ऋषिकेश ऐश्वर्याचे सगळे कट कारस्थान अवंतिका सौमित्रला सांगतो. आणि आता लगेचच सौमित्रला म्हणतो की मला वाटलंच एवढ्या लवकर हे सगळं या ऐश्वर्याने कसे घडून आणले. विषारी नागिन आहे ती नागिन, पण आता तिचा काळ आलाय आणि ती जास्त दिवस मी तिला या घरावरती अधिकार आणि सत्ता चालून देणार नाही. आणि मी त्या घरी कधीच जाणार नाही असे सौमित्र बोलताच ऋषिकेश म्हणतो की नाही, आता तर रणांगणात उतरण्याची तुझ्यावरती वेळ आली आहे सौमित्र. मी आणि आता जानकी त्या घरातून निघालेलो आहे खरा, पण आता मोठा मुलगा या नात्याने अवंतिकासोबत तुला त्या घरात एंट्री मारायची. आणि जर तू त्या घरात एंट्री मारली तरच ऐश्वर्याला आपल्याला त्या घराच्या बाहेर काढता येईल आणि त्या ऐश्वर्याचे पाळेमुळे आपल्याला खणून काढता येईल. कारण कसं आहे ना सौमित्र, त्या ऐश्वर्याने आपल्या सारंगला बायकोचा बैल बनवलंय. आणि आपल्या भोळ्या बाबड्या आता आईला तर तिच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. जानकीला समोर करून तिने आपल्या आईला जवळ घेतलं. आणि आता नानांचं मृत्यूपत्रसुद्धा त्याच ऐश्वर्याने बदलवलं. नानांच्या आता खोलीमध्ये साप दुसरा तिसरा कोणी नसून ऐश्वर्याने सोडला होता. एका पाठोपाठ एक कट कारस्थानं करत ऐश्वर्या आता त्या घरावरती नागोबासारखी फणा काढून बसली. आणि त्या ऐश्वर्याचा जर फणा कुचलवायचा असेल तर आपल्याला आता मोठी चाल खेळून हे सगळं करावंच लागेल. कारण कसं आहे ना सौमित्र, आई तुझ्या अजूनही फेवरमध्ये आहे आणि तिच्यापेक्षा आणि सारंगपेक्षा आई तुला मानाचं स्थान देते. तेव्हा
तू आता घरी जाऊन मी जे तुला सांगतोय ना त्या पद्धतीने करायचं आणि घराचा अधिकार, कंपनीचा अधिकार, घराची सगळी सत्ता तुम्ही दोघांकडेच ठेवायची. त्या ऐश्वर्याच्या हाताला काहीच लागलं नाही पाहिजे असं तुम्ही करायचं. असा प्लान आखून आता जानकी आणि ऋषिकेशने आता सौमित्र अवंतिकाला पुन्हा रणदिवेच्या घरी पाठवलेलं असतं. आणि इकडे आता पुन्हा आता सौमित्र आणि अवंतिका आता रणदिवेंच्या घरी येताच मी पुन्हा आलोय, कारण आता आई तू तर जानकी आणि ऋषिकेशला घरातून काढलं आहे, पण आता मला घराकडे लक्ष द्यावं लागणार आणि मोठा मुलगा या नात्याने आता ती माझी जबाबदारी असेल. तेव्हा आता सौमित्रचे ते बोलणे ऐकून सुमित्राला तर एवढा आनंद झालेला असतो का विचारायलाच नको. कारण आता बरं झालं सौमित्र आपल्या घरी आला आणि त्याने घराची आणि कंपनीची जबाबदारीसुद्धा उचलली. माझ्या डोक्यावरचा आता खूप मोठा भार हलका होईल असा विचार करून सुमित्रा खूप आनंदी झालेली असते. तेवढ्यात अवंतिका म्हणते की आता जानकी वहिनी तर या घरातून गेल्या, पण त्याच्यानंतर या घरात मोठ्या सुनेचा अधिकार माझ्याकडे आहे. तेव्हा त्या नात्याने या घराला जपणं आता माझं कर्तव्य आहे. तेव्हा ते ऐकून आता सुमित्राला तर खूपच आनंद झालेला असतो आणि आता पटकन सुमित्रा पळत पळतच जाऊन घराच्या सगळ्या चाव्या आता अवंतिकाकडे देत म्हणते की बरं झालं अवंतिका बाई तू आली आणि आता हे घर तूच सांभाळ. घराचे सगळे निर्णय, घराचे सगळे महत्त्वाचे आता अधिकार मी तुला देत आहे. मला माहिती आहे अवंतिका तू खूप हुशार आहे आणि तू आपलं हे घर व्यवस्थित चालवशील. आणि आता अवंतिकाकडे घराच्या चाव्या देताच मात्र इकडे ऐश्वर्याचा जळफळाट झालेला असतो. ऐश्वर्याच्या तळपायाची आग आता मस्तकात गेलेली असते, पण ऐश्वर्याला आता काहीच करता येत नसतं. कारण आता ऐश्वर्याचे नाक आणि तोंड दाबून अवंतिका आणि आता सौमित्र पुन्हा आता रणदिवेच्या घरी आलेले असतात. तर तेवढ्यात सौमित्र म्हणतो की आई कंपनी लॉसमध्ये चालली, आपल्या घराची ही दुरवस्था झाली, पण मी हे असं होऊ देणार नाही असे म्हणत आता कंपनी मी चालवणार असे सौमित्रने आता लगेचच सुमित्राला सांगितलेले असते. आणि ते ऐकताच मात्र सारंगचे खाडकन डोळे उघडून सारंगच्या पायाखालची जमीनच सरकवलेली असते. मोठे डोळे करून सारंग फक्त सौमित्रकडे बघतच असतो. सौमित्र म्हणतो की आई आता मी कंपनी माझ्या पद्धतीने चालवणार. तर आता ते ऐकून सुमित्राच्या तर डोळ्यातून आनंदाश्रू निघालेले असतात. सुमित्रा म्हणते की बरं झालं सारंगला एवढं काही झेपलं नसतं आणि तू आलास सौमित्र, आणि आता माझे सगळे दुःख हलके झाले बाबा. तरीही ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते की आई तुम्ही काय बोलताय, अहो नानांनी सगळं काही घरातील पैसा, सोनं, दागिने, आपल्या घरात जे काही आहे ना त्याची मला जपवणूक करायची सांगितली आणि ते वाढेल कसे याच्याकडे बघायचं सांगितलं. सुमित्रा म्हणते की अगं हो तुला नानांनी सांगितलं असेल, पण अवंतिका हुशार आहे ना, अगं डोळ्यात तेल घालून ती एकही गोष्ट इकडची तिकडे होऊ देणार नाही, सरकूही देणार नाही. तू ताबडतोब अवंतिकाकडे तिजोरीच्या आणि सगळ्या चाव्या दे. नाविलाजाने आता पुन्हा ऐश्वर्याकडून सगळं काही अवंतिकाकडे आलेलं असतं. सुमित्रा म्हणते की घरातली मोठी सून जानकी गेल्यानंतर अवंतिका आहे, तेव्हा अवंतिकाला या घरातील मोठा सुनेचा मान मी देते. ते ऐकताच ऐश्वर्याच्या तळपायाची आग अजूनच मस्तकात गेलेली असते. जे काही आपल्याला मिळणार ते सगळं या अवंतिकाला मिळतंय याचा आता ऐश्वर्याला खूप राग येत असतो. तेवढ्यात अवंतिका पुढे येत म्हणते की या घरावरती अजूनसुद्धा आई जे बोलते ना तेच होते. तेव्हा ऐश्वर्या तुला कळत नाही का, परत आईला तू आईच्या विरुद्ध बाजूने का बोलतेस. आई जे सांगेल तीच पूर्ण दिशा आणि त्या जसे म्हणतील ना त्याच पद्धतीने घर चालणार, कळले का तुला. आण त्या चाव्या इकडे आणि आजपासून हे सगळं मी आईच्या सल्ल्यानुसार चालवील. तेव्हा सुमित्राचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि ऐश्वर्या पूर्ण जळून खाक झालेली असते. एका क्षणात ऐश्वर्याच्या स्वप्नाची राख रांगोळी अवंतिकाने केलेली असते. तर इकडे आता सौमित्र आणि सारंगकडून
मालक म्हणून कंपनीच्या चाव्या देखील घेतलेल्या असतात. आता इकडे ऐश्वर्याच्या सुद्धा सगळा सौमित्राचा खेळ लक्षात आलेला असतो आणि लगेचच ऐश्वर्या सौमित्राला म्हणते की सौमित्र, तुला काय वाटलं, घराच्या चाव्या कंपनी सगळं काही घेऊन तू पुन्हा या घरावरती आता राज करशील का? ते जमणार नाही. तुला माहिती नाही ऐश्वर्या साम दाम दंडभेद सगळं काही वापरून कशी कामाला लावते ते तू तर बघितलंच आहे आणि बघतही आहे. तेव्हा जर तुझ्या बायकोला मरणाच्या दारात मी नाही पाठवलं तर नाव ऐश्वर्या लावणार नाही. जानकीला सुद्धा काही करता आलं नाही, त्या ठिकाणी तुझी बायको काय करील रे, असे आता डायरेक्ट टू डायरेक्ट ऐश्वर्याने सौमित्राला सांगितलेलं असतं. इकडे आता काहीही करून नानांचं मृत्यूपत्र, घरातील पैसा दागिना सगळं काही बघून आपल्याकडे घ्यायचं हा विचार आता सौमित्र अवंतिकाने केलेला असतो. घराच्या चाव्या आपल्याकडे येताच आता ताबडतोब ऐश्वर्याकडूनही आता अवंतिकाला आता नाविलाजाने तिजोरीच्या चाव्या मिळालेल्या असतात खऱ्या, पण त्याच वेळेस आता सौमित्र आणि अवंतिका ऐश्वर्याच्या रूममध्ये येऊन ऐश्वर्याच्या कपाटाच्या चाव्या मागतात. ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला काही वेडबीड लागलं काय, ते माझं पर्सनल कपाट आहे. तेव्हा आता लगेचच सौमित्र अवंतिका म्हणतात आम्हाला त्या कपाटातून काही घ्यायचं नाही, पण घरातील कोणाकोणाच्या कपाटात काय काय आहे याची सगळी खडानखडा माहिती आम्हाला हवी आहे, आम्हाला घर चालवायचं आहे. तर लगेचच आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या चाव्या दे, त्यांना सगळं जे काही पाहायचं असेल तर बघू दे. ऐश्वर्याचा आता मोठा जळफळाट झालेला असतो आणि आता लगेचच ऐश्वर्याला नाविलाजाने आता चाव्या देण्यासाठी भाग पडतं आणि आता सुमित्रा ही बाहेर गेलेली असते. तर आता अवंतिका सौमित्र कपाटात काय काय आहे ते सगळं बघतात, पण त्याच वेळेस आता एका मृत्यूपत्राने सगळं काही धमाका उडणार असतो आणि तेच नानांचं मृत्यूपत्र आता आता सौमित्राच्या हाती लागतं आणि ते मृत्यूपत्र आता हातात येताच त्यामध्ये पटकन आता सौमित्र वाचू लागतो. तर ऋषिकेशच्या नावावरती कंपनी, घर सगळं काही नानांनी जानकी आणि ऋषिकेशच्या नावाने केलेलं असतं आणि ऐश्वर्याचा राग आलेला आता नानांनी ऐश्वर्याच्या नावावर एक फुटी कवडीही केलेली नव्हती आणि हे मृत्यूपत्रात लिहिलेलं असल्याचे आता सौमित्र त्याच्या डोळ्याने वाचतो. पण त्याच वेळेस आता लगेचच ऐश्वर्या पुढे येत सौमित्राच्या हातातून ते मृत्यूपत्र हिसकावून घेते आणि म्हणते की तुम्हाला हे बघण्याची काही गरज नाही, जे काही तुम्हाला बघायचे ना पैसा अडका काय आहे कपाटात ते बघून घ्या. तर आता ऐश्वर्या मृत्यूपत्र द्यायला तयार नसते, पण आता जे काही सगळं नानांनी ऋषिकेश दादा आणि जानकीच्या नावावर केलं आहे ते त्यांना मिळवून द्यायचंच आणि तेही या घरातील मुलाच्या अधिकाराने, हे आता सौमित्रच्या लक्षात आलेलं असतं आणि नानांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता सौमित्र सारंगकडून कंपनीच्या चाव्या घेऊन अवंतिका आता कसे घरावर अधिकार करते आणि आता ऐश्वर्याचे दात पाडून कंबरडे मोडत ऐश्वर्याला कशी घरातली मोलकरीण बनवते हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब